आनंद घ्यायचा, आनंद घेतल्याशिवाय काही नाहीये. या जीवनाचा आनंद आपल्याला जर मायनस मध्ये पुन्हा जायचं असेल, वयाने मायनस मध्ये जायचं असेल तर ह्या सगळ्या आनंदाचा आनंद सुद्धा घेतला पाहिजे. तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना ईश्वर तुम्हाला निश्चितच यश देईल. चांगली प्रगती सुद्धा होईल. मी कॉलेजचा कॅम्पस पाहिला, इतका मोठा कॅम्पस मी अनेक कॅम्पस पाहिले, परंतु अत्यंत चांगला कॅम्पस म्हणून याकडे पाहिलेला आणि ते पाहण्याची संधी मला त्यांनी दिली. आमच्या टायमाला आमचे कॅम्पस असे होते, देवगिरी कॉलेज जेव्हा बनलं त्या टायमाला ज्या हॉस्टेल बनायचे तर आम्ही दिवसभर कॉलेजला असायचो, रात्री त्या रेतीवर झोपायचो हॉस्टेलच्या बाजूला. म्हणजे किती गुन्हे होतो यात पुन्हा एकदा तुम्हाला कळालं असेल. म्हणून हे सर्व जरी असलं तर तुमच्या ज्या सगळ्या सहकार्याने आशीर्वादानं जनतेचं प्रेम असतं. आपण काय बोलतोय लोकांना पसंत पडलं पाहिजे. आपण केलेल्या कामाची पावती लोक देत असतात. सोपं नाही. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस जर 4 वेळा जर आमदार म्हणून निवडून येत असेल, मी कोणत्याही टाटा बिर्लाच्या घरात पैदा झालेलो नाही, ना विखे पाटलाच्या घरात पैदा झालेलो नाही. सामान्य माणूस म्हणून जेव्हा उभा राहिलो त्या टायमाला हा मिळालेला आशीर्वाद हे आपल्याला पुढे घेऊन जातो. वडील एसटी ड्रायव्हर होते, ती पोती बसलेली ती पायलट आहे. मायामुला कमर्शियल पायलट पण आली. हा बसलेला आहे नगर असं होतं ती बिचारी तशीच आहे. तिचं नशीब ती आता झालं सहन करून करून इथपर्यंत झाले. आता किती सहन करू, परंतु काय करणार ते मी तुम्हाला सांभाळ सांगा खरं ते सांगतो ना. ते बिचारे सांभाळ तिचे ती म्हणजे आता काय रोजचं म्हणत कोण रड म्हणून ती सहन करते. आजचा दिवस हा आमचा सहज शिर्डीला गेलो तर कार्यक्रम होता. येवल्याला याच्याकडे फक्त जाऊन जेवायचं होतं. आता इथून दिंडोरीला जायचंय आणि दिंडोरीतून पुन्हा मुंबईला जायचंय. प्रवास चालत असतो. काळ कसा बदलतो बघा. एक वेळ अशी होती मला जेवायला नव्हतं. आज एक वेळ अशी जेवण आहे पण खायला वेळ नाही. हा परिणाम काळाची परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.